शिखर बँक घोटाळा प्रकरणी कोर्टानं स्वीकारला क्लोजर रिपोर्ट. 70 आरोपी निर्दोष, पुरावेच नाही. अण्णा हजारेंसह इतरांच्या याचिकाही फेटाळल्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण. बारामतीतील अजित पवारांच्या स्मृतीस्थळी भक्तिमय भजन कार्यक्रम. संगीताच्या माध्यमातून दादांना श्रद्धांजली. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणातील प्राथमिक तपास अहवाल आज प्रसिद्ध होण्याची शक्यता. अहवालातून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार. स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणाला वर्ष उलटलं तरी परिस्थिती जैसे थे. स्वारगेट स्थानकाची सुरक्षा व्यवस्था अजूनही ढिसाळ असल्याचं उघड. एबीपी माझाचा स्थानकातून रियालिटी चेक. बदलापूर स्त्रीबीज विक्री प्रकरणामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर. आणखी एका महिलेकडून 10 ते 12 वेळा स्त्रीबीज काढल्याचं उघड. स्त्रीबीज विक्री प्रकरणाचं मुख्य केंद्र नाशिक. मुंबईमध्ये पोर्तुगीज कंटेंट क्रिएटरची छेड. परदेशी महिलेची छेड काढणाऱ्यांविरोधामध्ये धोबीघाट पोलिसांकडून गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. नाशिकमध्ये 255 कुटुंबांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश. गरिबी आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत धर्मांतर केलं जात असल्याचा नरेंद्राचार्य महाराजांचा दावा. अफगाणिस्तानच्या 274 दहशतवाद्यांना ठार केल्याचा पाकिस्तानचा दावा. पाकिस्तानचे 12 जवान शहीद झाले अशी लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांची माहिती. तर आमच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे 55 जवान ठार. अफगाणिस्तानची माहिती. कुनो राष्ट्रीय उद्यानातील गामिनी नावाच्या मादीनं दिला 4 बछड्यांना जन्म. आणखी 9 चित्ते दक्षिण आफ्रिकेतून भारताकडे रवाना. भारतामध्ये चित्त्यांची एकूण संख्या 39 वर. त्यापैकी 28 चित्ते भारतात जन्मले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.